नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का. ओळखलत का मला? मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे तो साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतीसूर्यच आहे. त्या काळी बायांनी उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आणि आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिबांच्या मनात होता. पण एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना ज्योतिबांना फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, तुम्ही माणसं वुमेनला घराच्या बाहेर पडू देत नाही. झालं हे घरी आले आणि माझ्याकडे पाटी पेन्सिल देत मला म्हणाले, सावित्री आता मी तुला शिकवणार. आणि झाला माझा अभ्यास सुरू. काना मात्रा वेलांटी इकार उकार आकार बे के बे बे दुने चार हाच त्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले अन काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय 1 जानेवारी 1848ला पुण्यात भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अन मी पहिली शिक्षिका अन मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण समाजात धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुई होती. अहो तुम्ही माझ्यावर चिखल फेकलात, ते सहन केले. शेण फेकलात, तेही मी सहन केले. एके दिवशी मी अशीच शाळेत जात होते आणि एक घटिंगड माझ्या समोर आला. तो मला म्हणाले, ए टवळे कुठे निघालीस? त्याला माहीत नसावं मी ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते. तो म्हणाला, आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. मी अशी घेतली आणि साणकन त्याच्या कानाखाली लावली आणि त्याला सुनावलं, आज आलायस फक्त थोबाडात मारली आहे, पण जर उद्या आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल. स्त्री ही कोणत्या जातीची अथवा धर्माची असो, नेहमीच ती अत्याचारास बळी पडत असते. सतीबंदी सुद्धा सुरू केली. आम्ही विधवाबाई म्हणजेच काशीबाईच्या मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव ठेवले यशवंत. त्याला मोठे केले आणि त्याला डॉक्टरही बनवले. अशातच पुण्यात प्लेगची साथ सर्वत्र पसरली. मी यशवंतला सांगितले, यशवंत आपल्याला आता हॉस्पिटल उभारण्यास हवे. तेव्हा माझा आज्ञाधारक होता, त्याने माझी आज्ञा पाळली. आम्ही रुग्णांचे उपचार करत होतो. पण प्लेग हा असा आजार होता, तो कोणालाही म्हणजे तो संसर्गजन्य आजार होता आणि तो कधी ना कधी मला सुद्धा होणार होता. बघता बघता मी सावित्रीची सावित्रीबाई झाले. आमच्या 18 शाळा उभ्या केल्या. सतीप्रथा, केशपण यासारख्या अनेक यांवर आम्ही मात केली आणि आम्हाला आनंद होता तो या माया बहिणींना शिकवण्याचा. म्हणून म्हणते, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मुलगी शिकवा. मुलगा शिकला तर एकटाच शहाणा होतो, पण जर मुलगी शिकली ना तर या पूर्ण संसाराला आणि तिच्या घराला सुद्धा शहाणं करते. धन्यवाद.